पड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। तुम्हाला असं का वाटलं की मी या सगळ्यात विश्वास ठेवणार नाही? कारण अशा गोष्टी प्रत्येकाला माणसाच्या रूपात बी देव मदतीला येतो यावर विश्वास आहे माझा, आणि मी तर असा अनुभव बी घेतलाय. खरंच? कुठं? बसा तुम्ही, तुम्हाला सांगतो. तो आपला खटावला जाणार रस्ता आहे बघा, हा. तिथं रातच्याला एकदा माझी बुलेट बंद पडली होती. मग काय बलमा बी नव्हता सोबत, आणि काय करावं मला काहीच कळेना. मग मी रात्रभर तिथंच थांबलो. तेव्हा तिथे एक माणूस आला, त्यानं मला पाणी पाजलं आणि सकाळपर्यंत माझ्याबरोबर थांबला होता. सकाळ झाली कुठे गेला काय कळलंच नाही. मी विचार केला, पण नंतर माझं पुढे लक्ष गेलं. बघितलं तर तिथं गणपतीचं मंदिर होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं ते माणूस कोण होता ते. माझ्या बरोबर बी असंच घडलं होतं. मी शाळेत होते ना तेव्हा. म्हणजे तुम्ही तर शाळेत डॉनच होता म्हणा. तुम्ही तर अजून बी. अहो तसं काही नाही, आम्ही तर शाळेत होतो ना. चला, लय गप्पा झाल्या. वाघमारे, आता 6 महिने आपण असं शांत राहू. नंतर मग तुम्ही तुमच्या वाट्याला आणि मी माझ्या. तोपर्यंत नको भांडायला. वय नको भांडूया. हयो, आता तर अख्ख्या साताऱ्यात कंदीपेढ वाटायला लागतील. का? अहो का काय, चक्क वाघमारे तुम्ही माझं म्हणणं ऐकलं. ही काय साधी गोष्ट आहे वय? चांगलाय, पण आता परत वाद घालायला येऊ नका. ओ, मी कधी वाद घालायला आलते? तुम्हीच तंतन करत असताय कायम. मी तंतन करतो म्हणजे तुम्ही वागताच तसं. काय वागले मी? ते सांगायची वेळ नाही, झोपायची वेळ आहे. लाईट बंद करा. तुम्हीच करा. 6 महिनेच आहे मी, सवय लावून घ्या आता. तेच म्हणतोय, 6 महिन्याचा आहे तोपर्यंत बंद करून घ्या. परत बटन बी गावणार नाही बोट लावायला. आमच्या घरात ढिग बटन आहेत बोट लावायला. आमचं आम्ही बघतो, तुम्ही तुमचं बघा. आम्ही आमचं बघतो, तुम्ही लाईट बंद करा आणि झोपा आता. तुम्हाला नको लाईट, तुम्ही करा की मग. येस येस, कम ऑन कम ऑन. बरोबर टाइमवर फोन करायचा असतो या माणसाला. हा सासरे बुवा बोला. हा, आजचा हिशोब हिशोब दिला की. त्यात 500 रुपयाची गडबड आहे. 500? हो सासरे बुवा, 500 रुपये आहेत. झालाच त्याला नजर चुकीने इकडं तिकडं. ऐका, मी आल्यानंतर करतो, उद्या बघतो सगळं. हा, उद्या बघतो म्हणजे आजच्या आज का नाही जमलं? अहो सासरे बुवा, अहो 500 रुपयासाठी नका तुम्ही बीपी वाढवून घेऊ. उद्या आल्यावर बघतो मी सगळं. ते सांगू नको तुम्हाला. व्यवहार हा व्यवहार असतो. 500 रुपये असू दे ना तर 5 रुपये असू दे. उगाच नाही साताऱ्यात एवढे वर्ष धंदा केला. व्यवहार चोख ठेवलाय. हिशोब चोख पाहिजे, आणि मुळात हिशोब चोख ठेवायला अक्कल बी लागते म्हणा. कुवतच नाही तर त्याला सांगून उपयोग काय. कर्तृत्व बी लागतंय म्हणा, जी की आपल्या जवळ नाहीच आहे. उद्या दुकानात वेळेत या. उपकार करा आमच्यावर तेवढं. अजून किती वेळ विचार करणार आहात विचारवंत? मग झोपायला उशीर, उठायला उशीर, नुसता उशीर उशीर उशीर. दुसऱ्या दिवशी बसतोय खेचत सगळ्यांवर. अरे झोप की. तुझ्या बापासारखं खेकसायचं नाही माझ्यावर. काय झालं रे चिडचिड करायला? काय झालं की आपला माझ्या पप्पांचा उद्धार करतोय? माझ्या आई पप्पांना मध्ये आणलेलं मला अजिबात चालणार नाहीये.
मध्ये मध्ये आणतो मी. ठीक आहे, आता नाहीच आणणार मध्ये. आणि खरं तर मला कसलाच संबंध नको आता त्यांच्याशी. अरे काय दारू बिरू प्यायलेस का? शुद्धीवर तर आहेस ना? शुद्धीतच बोलतोय मी, एकदम शुद्धीत बोलतोय. तुझ्या बापाने नको नको केलंय मला. नुसता त्रास देतो तुझा बाप. त्या दुकानात हिस्सेदारीच्या नावानं पगार देतो. पगार केवढा तर एवढूसा, आणि मेहनत एवढी. आज 500 रुपयासाठी बोललेत बरं का मला ते. 500 रुपयासाठी. आणि हे जर दादा मम्मीला कळलं ना तर त्या दुकानाची काय अवस्था होईल माहितीये तुला? अगं मम्मी माझ्यावर 500 हजाराच्या नोटा अशा ववाळून टाकल, आणि हे 500 रुपयाचं सांगतात मला. हा, आत्ता माझ्या लक्षात आलं. दुकानात नोकर ठेवावा लागल, त्याला पगार द्यावा लागल, म्हणून जावायचा नोकर केलाय त्यांनी. तोंड सांभाळून बोला. आता माझ्या पप्पांविरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. नाही ना घेणार? नाही. मग त्यांना जाऊन सांग, समजाव. त्यांच्या पोरीचा नवरा आहे मी, जावा आहे त्यांचा, नोकर नाही. आणि तुला सांगतो नोकरी सोडत असतोय. बसा म्हणा मग पिढवळ. आणि ती 50 वर्षाची परंपरा गावाला सांगायची म्हणा, मला नाही सांगायची. हो का? काय तर म्हणे नोकरी सोडणार आहे, आणि मग करणार काय? दुकान टाकीन स्वतःच. राहू दे राहू दे, तुझ्याच्यानं नाही व्हायचं. सरक तिकडे. आणि माझ्या पप्पांनी ना शून्यातनं उभं केलंय सगळं. मुळात त्यासाठी धमक लागते अंगात. सपने, माझ्यात धमक नाही असं म्हणणं आहे तुझं? ठीक आहे, वेळ आल्यावर मी बी दाखवतो माझ्यात काय धमक आहे ती. हो, नाश्ता तयार आहे, करून जावा. भाऊजी बसा, तुम्ही बी नाश्ता करून जा. नको मला नाश्ता, उशीर होतोय मला. काय उशीर बिशीर होत नाही, 2 घास खाऊन जा. जय द्या. भाऊजी आहो, सपना ते आहो, तुम्ही तर नाश्ता करून जावा. भाऊजींना काय झालं असं अचानक जायला? काय? हॅलो. होय होय, निघतोच. हा आलोच. वाघमारे, मला उशीर होतोय, मी निघतो. सत्य बाहेर निघालेस का? होय, जाताना मंजूला घेऊन जा. आहो, ओ चित्तरकार, त्याला जायचंय की कामावर? उशीर होईल त्याला. तिची ती जाईल की. ए तुझी तू जाग. होय, तुम्ही जावा, मी जाईन माझी. थांब सत्या. मंजू, अगं एवढ्या लांब चालत जाणं बरं नाही. सत्या सोडेल तुला. सत्या, जा घेऊन. सत्या. आहो नको, अजून सगळं आवरायचं आहे. मंजू, मी सांगतोय ना तुला, मी आवरतो सगळं.
आणि सत्या सावकाश जजर. चित्तर करायला बघा होता का नाही, घरचे सुटून बाहेर त्याची काळजी असते. निघाली मी नाही भेटलं की भाग भाग. मम्मी हे जे काही चाललंय का नाही ते लय अवघड आहे बर का. बसा. बस 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 थांबाई. का काय झालं? मी इथनं जाईन माझी मी. रिक्षा. राजवाडा पोलीस स्टेशन. तुला दिसत नाही रे म्हातारा आलंय दुकानावर आज. तुझ्यामुळे मला शिव्या पडायच्या. आवर पाठ दिसणं. मारा पटापट हात. मालक एक विचारू का? गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालेल का? पळेल का? कशी पळेल धाना? तुझ्या गाडीत पेट्रोल नाही का? टाक पटकन पळव. कसं विचारू? मालक काय भारी दिसताय हो तुम्ही आज. अरे रोजचीच कपडे आहेत माझी. पण वाटत नाही ना आज तुमचे सासरे आलेत ना. मालक कोण कामगार कोण काय बी कळत नाही. मालक कोण कामगार कोण काय बी कळत नाही. मी मालकच आहे. त्या म्हाताऱ्याचं नको सांगू मला. आता मालकाला कामगाराचं दुःख कळलं पाहिजे का नाही? हो. मग कामगारांना जर पळावं असं वाटत असेल तर त्याच्या गाडीत पेट्रोल असलं पाहिजे का नाही? आता माझ्या लक्षात आलं कुठं शिक्क मारतोय ती. कळलं ना. पण वळणार कधी? 3 महिने झाले कडकी पैशांची जरा मिळाले असते. तू आधी पेड वळणार मग मला कळणार. आवर पड दिसणे. ओ जयदीपराव. हा आलो आलो. काय कानात काय पेड भरले तर का? कालच्या हिशेबाने 500 रुपयाचा घोळ आणि आज बी हे असं केलंय का? हा मग काय झालं त्याला? अरे तुझं लक्ष कुठं असतंय? पप्पा अहो सगळीच गिरायकर रोख पैसे देत नाहीत हो. म्हणजे काय काय ऑनलाईन बी देतात. बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही बँकेचं स्टेटमेंट बी चेक करा. तिथं कळेल की. हा ती मी चेक करतो आणि तू गल्ल्यावर बसून फक्त मोबाईल बघत बस. हे बघ घरचं दुकान आहे म्हणून निवांतपणा चालणार नाही. जावाय म्हणून मी खपून घेणार नाही. नीट व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. गल्ल्यात पण आणि हिशेबात पण. ती मंजू आज एवढी आनंदात कशी काय दिसते? सत्य आणि हिच्यामध्ये सगळं सुधारू तर नाही लागलं ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भारती मावशी. माझं पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गौरव काका. घोलप काका हो जरा इथे येता. हा आलो की. काय 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 काय? आज कोणतरी जरा जास्तच खुश दिसतंय. कोण 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 कोण? तुमच्या डाव्या बाजूला बघा.
डाव्या बाजूला पाठ सुद्धा अगदी खुदू 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 असतीये. हो खरंच की. तुमचं आपलं काहीतरीच. आमचं आपलं काहीतरी. हो आमचं आपलं काहीतरीच. काय मग वाघमारे बाई, काल सुट्टी होती, कार्यक्रम चांगला झाला वाटतं. होय, छान झाला कार्यक्रम. भारती मावशी तुम्हाला सांगते, माझ्या मदतीला बायका येणार होत्या ना, त्या ऐन वेळी आल्याच नाहीत. अरे बापरे. मग तरी बी सुरळीत पार पडला कार्यक्रम. साक्षात विठ्ठल आणि रकुमाई माझ्या मदतीला आले. अरे वा. सत्यानं बी हातभार लावला. अगं बाई, त्यानं बी मदत केली. रातच्याला आम्ही लय वेळ गप्पा मारत बसलो. बर. त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. मला वाटलं का काही यायला उशीरच होते, पण आले बाबा टाइम. पोचली हा ही टायमिंग वर. म्हणजे कोर्टानं दिलेला वेळ चांगलाच सत्कर्मी लावलाय. हे असलं काही होणार नाहीये. तो सत्या हो काय इतका साधा वाटला का तुम्हाला? इतक्या इझिली सुधारायला असं काही होणार नाहीये मंजू, कळलं ना? तसं नाही प्रिया, पण आता 6 महिने मिळालेच आहेत की, तेव्हा उगाच रोज भांडण काढत बसण्यापेक्षा शांततेत राहू असं ठरवले आम्ही. अरे वा, म्हणजे सुखी संसाराचा महामंत्रच मिळालाय तुम्हाला. आता बघूया पुढचे 6 महिने काय होते ते. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. देखते हैं आगे आगे होता है क्या. असं काय बी नाही, आमच्यात गोष्टी क्लिअर येतात. यांना काय वाटलं मी हे सगळं नीट होऊ दे? काही झालं ना तरी सत्या फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. व्यवस्थित फोटो काढा रे. काय टाइमपास लावलाय तुम्ही रे? अरे काय साधा कार्यक्रम नाही, एकदम स्पेशल कार्यक्रम आहे. स्पेशल. अरे पण काय विषय? तुझ्या आयुष्यात नाही गुरु नसल्यामुळे तू असायस. आज आहे गुरुपौर्णिमा. ज्या गुरुनं आपल्या आयुष्यात चांगला मार्ग दाखवलेला असतो त्याचं आज पूजन करायचं असतं. तुला गुरु आहे का? नाही. मग एक काम कर, तू मला गुरु करून घे. काय गरज नाही. तुला गुरु करून घेतला तर अख्ख्या आयुष्याची वाट लागल. माझा गुरु हाय. कोण आहे तुझा गुरु? हो किंवा आला माझा गुरु सत्या दादा. सत्यदादा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असं काय करताय? मी थोडीच तुमचा गुरु आहे. नाही नाही, तू तर आमचा गुरु आहे. काय रे? अरे असं काही बी नाही. हे बघा, आपल्या सगळ्यांचं गुरु एकच आहेत, ते म्हणजे आपले तात्यासाहेब. कळलं? बलमा. हा. तात्यासाहेब आलं का? आलेत, रस्त्यात आहेत. आणि फुलं, तांब्या, चंदन सगळं आणलंय का? सगळं ठेवलं. बेस्ट. अरे तात्यासाहेब आलं. तात्यासाहेब, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अरे अरे सगळ्यांना थोडं काय. तात्यासाहेब या की आत. या तात्यासाहेब या. या साहेब. इथं बसा तात्यासाहेब. बसा साहेब, बसा. तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु आपल्या आयुष्यामध्ये हे असतो आणि आपल्याला हे दाखवत असतो. मार्ग दाखवणारे मार्गदर्शक. हा, मार्ग दाखवणारा मार्गदर्शक असतो. तसेच आपल्या आयुष्यात चांगला मार्ग दाखवणारे आपले गुरु म्हणजे तात्यासाहेब. तर चला आपण सगळ्यांनी एक एक करून त्यांच्या चरणाची पूजा करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. अरे बलमा कशाला आहे सगळं? नाही नाही तात्यासाहेब, आज आम्ही तुमचं काही सुद्धा ऐकणार नाही. आज आमच्या हक्काचा दिवस आहे ना. तर चला आपण पूजेला सुरुवात करूया आणि पूजेचा पहिला मान आपल्या सत्याचा. तात्यासाहेब पाय ठेवा की वरती. ठेवा तात्यासाहेब.
जास्त झालंय. तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा. एवढा मोठा नाहीये मी, एवढं महत्व द्यायची गरज नाही. अहो तुम्ही आमचं सर्वस्व आहे. तुम्हीच तर आम्हाला समाजकार्याचा एवढा चांगला मार्ग दाखवलाय. तात्यासाहेब सांगा, काय गुरुदक्षिणा देऊ मी तुम्हाला? अरे कसली ही गुरुदक्षिणा? काही नाही. असं कसं? असं अजिबात चालणार नाही. तुम्ही सांगा. अरे हे सगळं पुरेसं आहे. तात्यासाहेब तुम्ही जर माझा जीव मागितला ना तर तो बी आनंदानं देईन मी तुमच्यासाठी. तुम्ही काय बी मागा. मागणा वेळ आली की नक्की मागणा. यावेळेस दे मात्र. नक्की तात्यासाहेब.